नमस्कार मंडळी, एका भांड्यामध्ये मुगाची डाळ 1 कप घेतलेली आहे, अर्धा कप पोहे घेतले आणि एका भांड्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेऊन यामध्ये 2 ग्लास पाणी घाला आणि 1.5 तासासाठी ही डाळ आहे ती भिजत ठेवायची आहे। डाळ आणि पोहे छान भिजलेले आहेत, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या। त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचे काही तुकडे घालून जाडसर असं हे वाटून घ्यायचं आहे। पाणी अजिबात वापरायचं नाहीये। तर तुम्ही पाहू शकताय या पद्धतीने आपण हे डाळ आहे ते वाटून घेतलेले आहे। तर सर्व डाळ आहे ते वाटून झाल्यानंतर यामध्ये धना पावडर 1 चमचा, पाव चमचा हळद घालायची, गरम मसाला 1 चमचा घालायचा आहे, थोडेसे जिरे घालायचे, पाव चमचा इतका ओवा घालायचा आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घाला, भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, मिडियम आचेवरती हे भजे आहेत ते सोडून घ्यायचे आणि नंतर हाय फ्लेम करायची। छान असे हे मूग भजे आहेत ते तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी गोल्डन कलर आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर खमंग असे लागतात। तुम्ही नक्की ट्राय करा।